पेन्शनबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पेन्शन धारकांना उत्तम गिफ्ट मिळालेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून. तर पाहूया काय निर्णय आहे. जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्यास पेन्शन मिळत असेल तर ही बातमी आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती वेतन धारकांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. जे प्रत्येक पेन्शनरला माहीत असायलाच पाहिजे. आता हा निर्णय पेन्शन आणि पगाराच्या दुरुस्तीशी संबंधित आपले अधिकार स्पष्ट करतो. परंतु या निर्णयाची योग्य माहिती फारच कमी लोकांना माहिती असते. पेन्शन आपला हक्क आहे, कुणाची कृपा नाही. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवरच अवलंबून नाही, तर हा एक आपला अधिकार आहे. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यास नियमांनुसार पेन्शनचा हक्क असतो तेव्हा ते पेन्शन मिळवणे आवश्यक असते. ही भेट नाही तर आपल्या मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे. पगार आणि पेन्शन दुरुस्ती एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. तर मान्य कोर्टाने असे म्हटले आहे की पगारमध्ये आणि पेन्शनमधील दुरुस्तीमध्ये बदल होऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार पेन्शन देखील वाढली पाहिजे. किमान पेन्शनची मर्यादा किती आहे ते आपण आता पाहूया. तर माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार पेन्शनची रक्कम मूळ पगाराच्या कमीत कमी 50% इतकी असावी, हे किमान स्तर निश्चित केले गेले आहे, जेणेकरून पेन्शन धारकांना न्याय मिळेल. यावरून आर्थिक ओझे कमी करून सरकार पेन्शन थांबवू शकत नाही. तर पेन्शन देण्यामध्ये आर्थिक ओझे आहे असा सरकारचा तर्क होऊ शकत नाही. निवृत्ती वेतन धारकांच्या हक्कांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत नाही. आता अनावश्यक प्रकरणे टाळणे म्हणजे काय? तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अनावश्यक खटल्यातून टिकून राहण्याचे आणि निवृत्ती वेतनात अडचणी निर्माण करणाऱ्या धोरणांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. हे निवृत्ती वेतन धारकांना दिलासा देईल आणि त्यांच्या समस्या कमी करेल. पेन्शनमध्ये सुधारणा देखील आपला हक्क आहे. तर वेळोवेळी पेन्शन वाढविण्याचा आपला अधिकार देखील आहे. ती भेट किंवा कृपा मानली जाऊ नये. सरकार ही सुधारणा कारणास्तव टाळू शकत नाही. तर माननीय कर्नाटक हायकोर्टाचा आदेश काय आहे? तर जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शन सुरक्षा. अलीकडेच माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की जर पेन्शनरने आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबविण्यापूर्वी बँकेला त्या व्यक्तीच्या घरी जावे लागेल. आता कोर्टाने थकबाकी पेन्शन देण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच 1,00,000 रुपये दंड आकारला गेला आहे. थकबाकी देय 6% व्याजासह 2 आठवड्यात करावे लागेल. जर देय दिले गेले नाही तर व्याज दर 18% पर्यंत वाढविला जाईल. सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.